नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज 3 जानेवारी महत्त्वाचा निर्णय आपण पाहणार आहोत. हा निर्णय तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. लाडक्या बहिणींसाठी सरकारने खूप मोठा निर्णय जाहीर केलेला आहे. योजनेचा 7वा हप्ता खात्यात, योजनेमध्ये मोठा बदल, 2100 रुपये तारीख. सर्व सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर जर प्रथम आला असाल, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3 जानेवारी. डिसेंबरचा हप्ता महिलांना जमा झालेला आहे आणि आता जानेवारीचा हप्ता देखील महिलांना देण्यात येत आहे. सरकारकडून जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात देखील मोठी माहिती मिळालेली आहे. ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहायचा आहे, गरजेचं आहे तुमच्यासाठी. तर या ठिकाणी पाहू शकता, आजच्या तारखेला म्हणजेच 3 जानेवारीला महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय मोठा निर्णय जाहीर केलेला आहे. महिलांसाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून हा निर्णय जारी करण्यात आलेला आहे. त्या अगोदर मला सांगा, तुम्हाला एकूण किती हप्ते आलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे? 6चे 6 हप्ते तुम्हाला जमा झाले आहेत की नाही हे पटापट कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. ज्या महिलांना पैसे आले नव्हते त्यांच्यासाठी देखील खुशखबर आहे. सरकारने त्यांना देखील खुश केलेलं आहे आणि ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांना देखील खुशखबर दिलेली आहे. जानेवारीचा हप्ता खात्यामध्ये जमा 3 जानेवारी 2025. सगळ्यात मोठा निर्णय महिलांसाठी जाहीर केलेला आहे. या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमनं, महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी ऑफिशियल माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय झालेला आहे आणि यामध्ये पहा, योजनेमध्ये 5 नवीन निकष जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत. 5 नवीन निकष तुम्हाला पालन करावं लागणार आहे या 5 नवीन निकषांचं, आणि तरच तुम्हाला इथून पुढं पैसे जे आहेत ते मिळणार आहेत, अन्यथा पैसे जमा होणार नाहीत. लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला असेल परंतु जानेवारीचा हप्ता हवा असेल तर हे 5 निकष तुम्हाला पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. जर 5 निकष पूर्ण करत नसाल तर इथून पुढे 1ही रुपया तुम्हाला आता सरकार देणार नाही. ऑफिशियल हा निर्णय झालेला आहे. स्वतः मंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ही माहिती असणं खूपच गरजेचं आहे. तर पहा, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काल देखील एक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली होती आणि पुन्हा आज माध्यमांशी बोलताना त्यांनी मोठा निर्णय इथं जाहीर केलेला आहे. तर पहा, आता जे आहे ते लाडकी बहीण योजनेचे निकष कडक होणार आहेत. इथून निकष काटेकोरपणे पालन केले जाणार आहेत. निकष कडक होणार आहेत. पहिला निकष, कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे की नाही ते सरकारकडून तपासण्यात येणार आहे. सगळ्यात मोठी बातमी आहे. पहा, आता तुमचं उत्पन्न जे आहे ती ऑफिशियलरित्या सरकारकडून तपासण्यात येणार आहे. 2.5 लाखाच्या वर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पैशांना इथून पुढं मुकणार आहात. म्हणजेच तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतील असेल तरच तुम्हाला पैसे सरकार देईल, अन्यथा देणार नाही. 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न असणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे आणि 2.5 लाखाच्या वर जर तुमचं उत्पन्न आढळून आलं तर मात्र तुम्हाला योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार. आता पहिला निकष पाहिला. दुसरा निकष पहा, लाडकी बहीण महाराष्ट्राचीच आदिवासी आहे का ते तपासणार. अत्यंत महत्त्वाचा हा निकष आहे की लाडकी बहीण नेमकी महाराष्ट्राचीच आहे का हे तपासण्यात येणार आहे. याचाच अर्थ, जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसाल तर तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणार नाही, म्हणजेच तुम्हाला अपात्र करण्यात येणार आहे. अपात्र महिलांच्या यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे. अपात्र महिलांना पैसे परत करावे लागणार का? एक मोठा
प्रश्न आहे त्यानंतरचा निकष पहा. लाडकी बहीण योजनेचे निकष कडक होणार आहेत. तिसरा निकष आहे बँक खात्यावरचं नाव आधार कार्डशी जुळते का ते तपासले जाणार आहे. पैसे देण्यासाठी तुमचं आधार कार्डवरील नाव बँक अकाउंटशी जुळत असेल तरच तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. तिसरा महत्त्वाचा निकष जो काटेकोरपणे पालन केला जाणार आहे. त्यानंतर पहा, आता या निकषामुळे लाखो महिला बाद होणार असा आहे चौथा निकष जो कडक केला जाणार आहे. आणि हा आहे चौथा निकष म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींकडे जर त्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असणाऱ्यांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे. ट्रॅक्टर वगळता इतर कोणतंही 4 चाकी वाहन तुमच्याकडे असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे. आता जवळपास ज्या 2,52,00,000 महिला आहेत त्यापैकी कितीतरी महिलांकडे, लाखो महिलांकडे 4 चाकी वाहन 100% असणार. 4 चाकी ही हप्त्यावरच घेतलेली असते अनेकांनी, परंतु या 4 चाकीमुळे तुमचं जे आहे ते या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा इथून पुढचा लाभ बंद करण्यात येणार आहे. हा चौथा खूप महत्त्वाचा निकष, ज्या निकषामुळे लाखो बहिणी होणार अपात्र. अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय. पाचवा आणि अंतिम निकष जो अत्यंत कडक केला जात आहे आणि हा निकष आहे सरकारी नोकरी असणाऱ्या लाडकी बहीण म्हणजे लाडकी बहीण योजनेतून वगळणार. ज्या महिलांना सरकारी नोकरी आहे अशा महिलांना योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे. तर पहा, हे खूप महत्त्वाचे 5 निकष आहेत जे सरकारने बदललेले आहेत. या निकषांची अतिशय काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे. तुमचं आधार कार्डवरचं नाव जुळतं का बँक अकाउंटशी, तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतील आहे का, घरामध्ये 4 चाकी वाहन आहे का, तुम्ही सरकारी नोकरी करता का, असे वेगवेगळे निकष जे आहेत ते तपासले जाणार आहेत. आणि त्यानंतरच आता इथं तुम्हाला पैसे देण्यात येणार आहेत. जानेवारीचा हप्ता अर्जाच्या छाननी अंती मिळणार का अगोदर मिळणार या संदर्भात महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी काहीही माहिती दिलेली नाही. त्याचबरोबर 2100 रुपयाची मिळणार आहेत त्या संदर्भातही ऑफिशियल निर्णय झालेला नाही. आता निकष बदलत आहेत, निकष कडक करण्यात येत आहेत, पण हप्ता कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे. संक्रांती अगोदर नक्कीच आपण सर्व आशा करूया की हा हप्ता आपल्याला जमा होईल. माझ्या सर्व महिला भगिनींना रिक्वेस्ट आहे, माझ्या लाडक्या बहिणींना रिक्वेस्ट आहे, तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला आहे म्हणजेच तुम्हाला व्हिडिओ हा आवडला आहे तर तुमच्यासाठी एक छोटीशी परंतु महत्त्वाची माहिती. पहा, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला, व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनल सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर प्लीज 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 तुम्हाला खूप रिक्वेस्ट आहे की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक पण करा. कारण आपले 1 लाख सबस्क्रायबर व्हायला अगदी काही सबस्क्रायबर कमी आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही एक सबस्क्राईब करून मला नक्की मदत करा. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. धन्यवाद.